नमस्कार, फॅमिलीज किचन मध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण आलू पराठा कसा बनवायचा ते पाहूया। चला तर मग सुरुवात करूया। त्यासाठी मी 2 वाट्या गव्हाचं पीठ इथे घेतलं आहे। त्यात 2 चमचे बेसन पीठ घालतोय, यामुळे पराठ्यांना चव छान येते। यानंतर अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा तेल घालून पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि पीठ मऊसरच मळून घ्यायचं। पिठावर थोडं तेल पसरून एक 15 मिनिटं पीठ बाजूला ठेवून देऊया। आता पराठ्यांसाठी बटाट्याची भाजी बनवून घेऊया। त्यासाठी 1 चमचा तेल घेतला आहे, त्यात मोहरी टाकूया। मोहरी तडतडली की जिरं, बारीक चिरलेली हिरवी मिरची, चिरलेला कांदा टाकून लालसर करून घेऊया। यानंतर यात 1 चमचा आलं लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, ओवा, चाट मसाला, गरम मसाला टाकूया। उकडलेले बटाटे मॅश करून घालूया। यानंतर हळद, मीठ घालून थोडं परतून घेऊया। आता वरून थोडी कोथिंबीर घालून आणखी 1 मिनिटभर परतून घेऊया। तर इथं आपली भाजी तयार झाली आहे आणि पिठालाही 15 मिनिटं झाली आहेत। पिठाचा छोटा गोळा घेऊन त्यावर थोडं सुकं पीठ शिंपडून छोटी पोळी लाटून घ्यायची। यावर आता बटाट्याच्या सारणाचा गोळा ठेवून याला बाजूने बंद करून घेऊयात। एक्स्ट्रा आलेलं पीठ काढून घ्यायचं। आता थोडं सुकं पीठ शिंपडून पराठा लाटून घेऊया। जर पराठा तुम्हाला जाड आवडत असेल तर तुम्ही जाडसर लाटू शकता। माझा इथे पराठा लाटून झाला आहे। मी थोडा पातळ लाटला आहे। तर इथे मी तवा गरम करायला ठेवला होता, त्यात आता पराठा भाजून घेऊया। तर पराठा मीडियम फ्लेम वरच भाजून घ्यायचा। तर मी दोन्ही बाजूने इथे पराठा भाजून घेतोय। तुम्ही बघू शकता पराठा छान फुलला आहे। यावर आता थोडं तूप सोडूया, तेलही सोडलं तरी चालेल। इथे आपला अगदी मऊ सुंदर असा पराठा बनून तयार झाला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब नक्की करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की लिहून कळवा। धन्यवाद।